आज दिनांक 29 मार्च 2026, काल दिनांक 28 मार्च, कालच्या दिवशी माझा जन्मदिवस आणि या जन्मदिवसानिमित्ताने फेसबुकमधून, इंस्टाग्राममधून, व्हॉट्सअपवरून, सोशल मीडिया, जवळपास काही TV चॅनलने देखील अनेक उपासक उपासिकांनी, संघांनी मला प्रत्यक्षरित्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मंगलकामना दिल्या. भिक्खू संघाने फार मोठा आशीर्वाद दिला, मोठ्या गुरूंनी फार मोठ्या अपेक्षा सुद्धा केल्या. या सर्वांचा आशीर्वाद घेऊन, अपेक्षा घेऊन इथून येणारं पुढच्या आयुष्यामध्ये मी सदोदित धम्माचं काम करत राहील. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अनुसरून भगवान बुद्धांचा प्रचार प्रसार करत राहील. भिक्खू संघाच्या पूजनीय भारतातला जेवढं काही भिक्खू संघ आहे तो माझ्यासाठी पूजनीय आहे आणि या भिक्खू संघाची एकता नेहमी राहावी यासाठी मी प्रयत्न करेल. त्याचबरोबर याला तडा जाणार नाही याचासुद्धा प्रयत्न करेल आणि सर्वांचं हे मोठं प्रेम मला भेटलं आहे. मी फार आज भिक्खू संघामधील, भारताच्या भिक्खू संघामधील मोठा श्रीमंत झालेला आहे असा मला आनंद होत आहे. आज 29 तारीख असताना देखील पूजनीय भदंत शांतिरत्नजी महाथेरो, पूजनीय भदंत KR लामाजी आणि सर्व उपस्थित भिक्खू संघांनी काल 28 तारखेला जवळपास 32 भिक्खू देवीनगर बुद्धविहारामध्ये आले होते आणि 300च्या वर उपासक उपासिका आले होते. आजही देखील जन्मदिवस संपत असताना, वेळ संपत असताना देखील भिक्खू लोकांचं प्रेम, भदंतांचं प्रेम मला भेटत आहे म्हणून मी सर्वांचा ऋणी आहे. सर्व उपासकां आणि भिक्खू संघाच्या वाढीसाठी किंवा समाजाला शोभेल असं कार्य करण्याची मी एक शाश्वती देतो. पुनश्च एकदा सर्वांचा आभार मानतो. येथे मी माझं मनोगत समाप्त करतो. जय भीम. ओम बुद्धाय.